आपण पाहता एसबीएन मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची इंदापुरात मोठी घोषणा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश. राज्यात 10 ऑक्टोबर नंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार. शरद पवार यांची सांगलीतून माहिती. देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज. हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही, अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते. शरद पवार यांचं सांगलीत वक्तव्य. राजकारणातील कॅश, कास्ट आणि क्रिमिनल शुद्धीकरणासाठी छत्रपतींच्या तत्वांचं अनुकरण करणं गरजेचं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सांगलीत प्रतिपादन. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या. धनगर आणि धनगड एकच असल्याच्या राज्य सरकारच्या GRवर घेतला आक्षेप. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का. माढ्याचे विद्यमान आमदार साथ सोडणार. बबनदादा शिंदे म्हणाले, शरद पवारांनी मुलाला उमेदवारी दिली तर तुतारी घेणार, नाहीतर अपक्ष उभा करू. विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्राचा आणखीन एक मोठा निर्णय. अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी. शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीची उडवली खिल्ली, तर महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केलेला नाही. राजू शेट्टींचा शरद पवारांना पलटवार. पुणे हादरले. पुण्यामध्ये बोबदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार. रुग्णालयात उपचार सुरू. संतापजनक घटना. अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणातील बदलापुरातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका. न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.